नमस्कार. यलगारमध्ये आपले स्वागत. भूलथापांना बळी पडू नका. विकासाच्या जोरावर पुन्हा भाजपला विजयी करा. डॉक्टर सुरेश खाडे यांचे प्रतिपादन. 2014 पासून आरगसह संपूर्ण मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा केला आहे. हा झालेला बदल आरगची जनता कधीही विसरणार नाही. त्यामुळे काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांना आणि भूलथापांना बळी न पडता विकासाच्या बाजूने मतदान करा, असे आवाहन राज्याचे कामगार मंत्री माननीय डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केले. आरग येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासाची शिदोरी आणि जनतेचा विश्वास सभेला संबोधित करताना डॉक्टर खाडे म्हणाले की गेल्या दशकात रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. आरगच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून विरोधकांकडे सांगण्यासारखे काम नसल्याने ते केवळ दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. सभेतील प्रमुख उपस्थिती. या सभेत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवून डॉक्टर खाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. यामध्ये प्रामुख्याने निरंजन आवटी, मनोजदादा सरगर, राजाराम बुरुड, माजी जिल्हाध्यक्ष भाजप, तुकाराम पाटील, माजी सरपंच अमर पाटील, लक्ष्मीवाडीचे दाजी खोत, पॅनल प्रमुख किरण पाटील, सागर वडगावे, शिंदेवाडीचे शंकर पाटील, कोरबू मॅडम, सोसायटी चेअरमन शामराव देसाई, प्रताप देसाई, रणजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. सभेला आरग आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक झाली पाहिजे. तुम्ही खोत साहेब आता उल्लेख केला की तुमच्यावर टीका करताना समोरचा व्यक्ती करतोय की हा कॉन्ट्रॅक्टर आहेत, हे ठेकेदार आहेत. पण एखाद्या राजकारणात असणाऱ्या माणसानं व्यवसाय करायचा नाही काय, त्यांनी स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा नाही काय. त्याने आता उल्लेख केला की 200-250 जण प्रपंच त्यांनी चालवत आहेत. म्हणजे याचा उल्लेख कधी करणार तुम्ही की खोत कॉन्ट्रॅक्टर आहेत खरं ते 250 जणांचं घर चालवत आहेत, हे उदाहरणानं तुम्ही लोकांना सांगणार आहे का नाही. आणि मला हे कळत नाही, विरोधक आम्ही काय विकास करणार आहोत ह्याच्यापेक्षा पुढचा काय कामधंदा करतोय. ही झडपीची इलेक्शन आहे का इथं लग्नाचं स्थळ बघायचं आहे. म्हणजे काम काय करायला त्याच्यापेक्षा ह्यो काय काम करतोय ह्याच बोलतायत. काम काय करणार आहे ते सांगा. काम काय करणार आहे सांगणारी मंडळी कोण आहेत? ती भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत. कारण की याच्या आधी मतदान मागत असताना आम्ही काम काय केलंय आणि भविष्यात 5 वर्षात आम्ही काय काम करणार आहे हे सांगून आम्ही मतं मागणार आहे. त्यामुळं समोरच्या लोकांचा तुम्ही कशाचाही विचार न करता, आदरणीय भाऊंनी मी सहज आता लिस्ट बघितली, जवळजवळ 90 कोटी रुपये आरगाला दिले. 90 कोटी रुपयामध्ये जोक नाही. आणि असा भला मोठा जर निधी आपल्या आमदार साहेबांनी पालकमंत्री असताना, मंत्री असताना दिले असतील तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की उमेदवार कोण आहे. शेवटची सभा आहे, पुऱ्या गटामध्ये फिरलो मी आज. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. जीव तोडून लोक आपल्यावर प्रेम करतात. आपण त्यांच्यावर प्रेम केलेला आहे, विकास झालेला आहे. तर ह्या माध्यमातून काम करत असताना आपण निश्चितच ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, पुढं करोडो रुपये आणले, करोड रुपयाची कामं झाली. हा तुम्ही बसलाय, हा रस्ता कॉन्क्रीटीकरण करायचा प्रयत्न आम्ही करणार, पाईपलाईन टाकायचा, कॉन्क्रीटिंग करायचा हा रस्ता आम्ही केला. 2 कोटी रुपयाचा रस्ता आपण शेवटपर्यंत हनुमान मंदिर केला. हनुमान मंदिर आपण केलं आपण व्यवस्थित. अशा बऱ्याच गोष्टी केल्या. आज हे ह्याच रस्त्याने गेले असतील आणि तिथं जाऊन भाजप ठोकत असतील, लाज वाटली नाही? अरे हा रस्ता कॉन्क्रीटीकरण केला, कुणी केला? भाजपनं केला. हा एवढं तरी शरम बाळगा. आज जग येऊन मशीनचं पाणी आपण इथं आणलेलं नाही. काय पाण्याचे तुटवडा आहे त्यामध्ये मी हे सांगतो की आपल्याला हे पाण्याचे काय तुटवडा असेल तर त्या पद्धतीनं निश्चित या चर्चेत संपल्यानंतर अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्ट ह्याच्याबरोबर बैठक करून आपण पाणी कसं रेग्युलर चांगलं वळवता येईल, करता येईल त्यासाठी आपण निश्चित त्याचा प्रयत्न करू. पाणी आलंय पण पुरेसे येत नाही, का येत नाही ह्याच्यासाठी आपण तो प्रयत्न केला पाहिजे. आपल्याकडं जनावरांचा दवाखाना उभा करायचा आहे, 2 कोटी रुपये दिलेले आहेत पण जागे मिळत थांबले नाही. मग अशी त्याची बैठक झाली माझी. जागा उपलब्ध करून देऊन कलेक्टरशी बोलून जी शासकीय जागा आहे आपली
जे आपली कुस्त्याचं मैदान आहे तिथं त्या पद्धतीने तिथं शासकीय जागा आहे. त्या शासकीय जागेमध्ये आपल्याला निश्चित आपण सांगू, कलेक्टरकडून जागा आपण घेऊ आणि आपलं 2 कोटी आलेलं आपलं जनावरांचा दवाखाना आपण तिथं उभा करूया. आपल्या तालुक्यातला पहिला सगळ्यात मोठा दवाखाना आपण बांधला, प्राथमिक आरोग्याचं बांधलं ना आपण. आता त्याच्यानंतर बेळंकीला मी ग्रामीण रुग्णालय बांधलं 25 कोटीचं. पण हा दवाखाना बघितला किती आनंद होतो, लोकांना किती सुखसुविधा तयार झाल्या. हा अरे एक तर रे कुठं तर मारेल तुम्ही दाखवा रे. मी जाहीर सत्कार करतो स्टेजवर तुमचा, पण तुमचं कर्तृत्व काय आहे? नाव आजोबांचं आजोबा होते त्यांच्याबद्दल आदर आम्हाला पण आहे, नाही असा आदर आम्हाला नाही आहे. पण प्रत्येक वेळी नाव घ्यायचं नाव घ्यायचं नाव घ्यायचं नाव घ्यायचं त्या नावावर जगायचं. किती दिवस तुम्ही जगणार आहात? संपला विषय. आज कुठलीही गोष्ट आपण लक्षात ठेवली, जे आजोबांनी केलं तुमच्या वडिलांनी केलं ते तुम्हाला टिकवता आलं नाही. तुम्ही काय बोलता आमच्याशी? कुठे गेले तुमचे कारखाने, कुठे गेल्या संस्था तुमच्या, कुठे गेला हा विचार तुम्ही करा. आम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणजे हे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत. मग अशी सलगर साहेबांनी सांगितलं यांचे बगल बच्चे सगळे आजोबाचे सगळे ठेकेदार आहेत. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, माझी मोठी कंपनी दास ऑफ प्रायव्हेट लिमिटेड. 4,500 लोक काम करतात. आज 4,500 लोकांना आम्ही त्यांची चूल पेटवतो हे आम्हाला सांगायचं. तुम्ही संस्था बंद पाडल्या, तुमचे कारखाने बंद दुसऱ्याला चालवाय दिले, आज लोकांच्या पोटावर पाय मारला तुम्ही, हे तुम्ही कुठं फेडणार आहात हे मला सांगायचं आहे. तर ह्या दृष्टिकोनातून आपण ही निवडणूक कोणाच्या कॉम्पिटिशन करणं, कोणावर टीका करणं हा भाग नाहीये. हा भाग विकासाचा आहे. आणि विकासाचा जर भाग असेल आपल्याला, तर आपल्याला भारतीय जनता पार्टी कमळाबरोबर आपल्याला राहावंच लागेल. विकास संपलेला नाही आहे, विकास अजून संपायचा आहे, अजून बरीच कामं करायची आहेत. ह्या चोरट्यांच्या हातात तुम्ही द्याल, आपल्या पायावर दगड मारून घ्याल. आपण ते करू नका. 7 तारखेला 5 तारखेचं मतदान आम्ही 7 तारखेला नेलं, कारण यात्रेचं काहीतरी गोंधळ होता.